तुम्हाला आवडते ना, घ्या, तेच ते पुन्हा ऐकवा. So it is not possible that continuity is not possible. कोणते संवेदना जर, इफ यू आर थिंकिंग अबाउट द गेटिंग दॅट प्लेजर फ्रॉम दिस सेन्सेशन, देन इट इज, तो क्षणिक भाग आहे. पण तुम्हाला तेच सांगितलं, क्षणिक सुख बराबर दीर्घकालीन दुःख. एकदम लक्षात ठेवा, जेवढं क्षणिक सुख तेवढं दीर्घ दुःख. तर इफ यू आर थिंकिंग फॉर दॅट हॅपीनेस फ्रॉम दिस वन, द प्रॉब्लेम वुड बी देअर. आणि थर्ड वन इज द डिपेंडन्सी ऑन द अदर. म्हणजे दुसरा नाचला म्हणजे मी नाचणार, दुसरा रडला म्हणजे मी रडणार, दुसरा धावला म्हणजे मी धावला. सो इट इज डिपेंडंट ऑन द अदर. दुसऱ्यांनी चांगलं म्हटलं म्हणजे मी चांगला, दुसऱ्यांनी वांगलं म्हटलं म्हणजे मी वांगला. इज इट सो? मी जसं आहे तसं आहेच. सो इफ आय एम डिपेंडंट ऑन द अदर, है ना, दुसऱ्यांनी जर चांगलं म्हटलं तर मला खूप चांगलं वाटते, दुसऱ्यांनी नाही म्हटलं तर मी कोलॅप्स. सो आय एम डिपेंडंट विथ द अदर्स. सो दॅट इज ऑल्सो द प्रॉब्लेमॅटिक, बिकॉज वी आर डिपेंडंट ऑन द फिलिंग्स ऑफ द अदर्स. दुसऱ्याच्या त्या फेवरेबल फिलिंग्सवर आपण डिपेंडंट आहोत. आणि मग आपल्याला दुसरा, मला मीच माहीत नाही तर दुसऱ्यावर डिपेंडंट राहून काय फायदा आहे. तर इट इज नॉट ऑल्सो कंटिन्युअस वन. So dependence on the others is also problematic. So is it the source of the happiness? So we have to verify, is it the source for the happiness or not? If it is, then the problem would be there. Okay. So what is the condition? Sometimes happiness, excitement, too much time, unhappiness and the depression. मग नंतर तुम्हाला कळेल की what is the state of depression. मग त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी हे ओव्हर इटिंग, ओव्हर स्लीपिंग, गुटखा, अल्कोहोल, ड्रग्स, व्हायलन्स, सुसाईड, these are the outcome of your that excitement or the depression. That is the outcome of this excitement and the depression. तर त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी ह्या गोष्टी होतात. So that temporary excitement, then going towards the escape from that unhappiness, आणि मग त्याच्यात मग या गोष्टी घडत राहतात. म्हणजे कधी एक्साइटमेंटमध्ये, कधी मग त्या बाहेर यायचं, म्हणजे आणि या चक्रामध्ये आपण फिरतो. आणि दिस इज व्हॉट द ॲनिमल कॉन्शियसनेस, बिकॉज दिस इज व्हॉट वी आर ट्राईंग टू गेट दॅट हॅपीनेस थ्रू दिस सेन्सेशन, थ्रू द फिजिकल फॅसिलिटी ऑर समवन एल्स. So this is not the happiness, this is the excitement. These are the excitement state. This is not the happiness. Because we are getting ignited from someone else. We are not ignited within. We are not having that feeling within. That feelings are there, something else is and because of that something else, that feelings are there. Meaning is we are dependent with someone else. And if we are dependent by someone else, meaning is that we are driven by something else. And if we are driven by something else, meaning is that we are enslaved. आपण परतंत्र आहे, म्हणजे दुसरा आपल्याला चालवतोय. And that is the major problem. So this is what we are asking you, the source of happiness. सकाळी पण आपण विचारलं की आपला जो जगण्याचा बिंदू कोणता आहे, तो जगण्याचा बिंदूच म्हणजे माझ्या सुखाचा बिंदू. मग माझा जगण्याचा बिंदू काय सेन्सेशन्स आहेत, म्हणजे संवेदना, सुविधा, शरीर, किंवा दुसऱ्यांपासून भाव घेणं हा आहे, किंवा माझ्यामध्ये भाव प्रस्थापित होऊन मी प्रगट होणं, मला संबंध कळणं आणि मला समजणं, हे माझ्यामध्ये आहे. दिस इज सो व्हॉट एक्झॅक्टली माय सोर्स ऑफ हॅपीनेस. इज इट दॅट बिलो व्हाईटमध्ये और इज इट अप्पर येलोइशमध्ये. जर तो बिलो व्हाईटमध्ये असेल, सो इट इज अ टेम्पररी, डिपेंडंट ऑन द अदर्स, कंटिन्युटी इज नॉट पॉसिबल. मग ते आपल्याकडे त्याच्यासाठी म्हणी आहेत आणि त्याच्यासाठी त्या व्हॅलिड आहे. सुख दुःख साथ साथ आहे, सुख के बाद दुःख आता आहे ना. सुखाची जर चव घ्यायची असेल तर दुःखाची चव घ्यायलाच पाहिजे. त्या सगळ्या म्हणी डिपेंडंट ऑन दिस वन. But now we are focusing on the feelings within,
न तो भाव आपल्यामध्ये आहेच. आणि भाव माझ्यामध्ये जे आहे, आपण म्हटलंय ना की जो मेरे पास है उसका बंटन होगा ही. माझ्याजवळ जर जो भाव आहे त्याचं बंटन होणारच. जर माझ्यामध्ये विश्वास आहे तर त्या विश्वासाचं प्रकटन होणार है ना. माझ्याकडे जर सन्मान भाव असेल तर तो सन्मान प्रकट होणारच. माझ्याकडे जर स्नेह भाव असेल तर त्याचं प्रकर्षण होणारच. माझ्याकडे जर कृतज्ञता असेल तर त्या कृतज्ञतेचा भाव प्रकट होणारच. माझ्याकडे जर श्रद्धा भाव असेल तर त्याचं प्रकटन होणारच. माझ्यामध्ये जर प्रेम असेल तर प्रेमाचं प्रकटन होणारच. इट इज विदिन मी. तसा मी भावपूर्ण आहे. म्हणून मी म्हटलंय की मी तसा आहेच. मग मी का की सर्वच. एव्हरी एंटिटी इन दिस एक्झिस्टन्स हॅज दॅट कॅपॅबिलिटी. सो एव्हरी एंटिटी ऑफ दिस एक्झिस्टन्स हॅज दॅट कॅपॅबिलिटी. काय कॅपॅबिलिटी? ती क्षमतावान आहेच. ती कॅपॅबिलिटी, ते भावपूर्ण आहेच. असं नाही की मीच एकटा किंवा आपण सगळे. आपल्याजवळ ते शब्द आले म्हणून आपण असं नाही आहे. ज्यांच्याकडे ती सूचना नाही आहे, ज्यांच्याकडे नाही, तर 700 करोड जनता सर्वजण त्या कॅपॅबिलिटीमध्ये आहे. मग फक्त आता काय करायचं, जे आहे ते पाहायचं आहे. एवढं सिम्पल काम आहे. मला आता कुठे काही जायचं नाही आहे. माझ्याकडे आहेच आणि जे आहे आता ते मला पाहायचं आहे. दॅट्स इट्स. आपण कोणाला मागत राहतो. आता इथे आपण सिग्नलला थांबतो. आता इथे सिग्नल नाही आहे मलकापुरात, पण थांबलो समजा. इथे भिकारी पण नसतील मग सिग्नल नाही तर की आहेत. भिकारी काय करतात? तुमच्या गाडीजवळ येतात. काय करतात? ते मागतात ना तुम्हाला. काही करतात आणि मागतात. ते मागतात म्हणून ते मागतात ना. काय मागतात ते? पैसे द्या, हे द्या, ते द्या. आपण काय मागतो? भाव द्या, ॲप्रिशिएशन द्यावं, है ना. सगळ्यांकडं आपण सगळं दुसऱ्यांकडनं मागतो. मग आपण कोण? आहोत का आपण? हम तो भावपूर्ण है. हम हमारे पास ऑलरेडी है. हम तो देने वाले है ना. आमच्याजवळ आहे. पण सध्या सगळं लक्ष आपलं अरे हे ते. म्हणून मी सकाळपासून म्हणतो आपलं सगळं लक्ष दुसरीकडे. आपण दुसऱ्याला लाखभर सांगणार, स्वतः बिलकुल काहीच नाही. पण मग आता आपण म्हणतोय की आपल्याकडे लक्ष द्या. दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. पाहूया ना आतमध्ये, आपण पाहूया काय आहे. तर हे ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थ इज इक्वल टू प्रॉस्पेरिटी. आणि जेवढा जो रिच तेवढा तो प्रॉस्परस आहे. व्हॅलिड आहे ते स्टेटमेंट. तो जर प्रॉस्परस असता तर प्रॉस्परस आदमी क्या करेगा? डिप्लॉयड करेगा या प्रॉस्परेट बनाएगा? प्रॉस्परस आदमी दूसरे को प्रॉस्परस बनाएगा या डिप्लॉयड करेगा? प्रॉस्परस आदमी नेचर को डिप्लॉयड करेगा या प्रॉस्परस करेगा? अभी देखिए आदमी क्या करता है. तो जितना रीच है उतना वो नेचर को क्या करता है. तो वो आदमी कैसा है फिर? इवन दो हैविंग द लॉट ऑफ मनी, बट दैट पर्सन इज डिप्लॉयड बिकॉज डिप्लॉइंग द नेचर, डिप्लॉइंग द अदर्स. सो वो तो ऐसा दिखाई नहीं देता है कि द रिचर पर्सन इज मोर प्रॉस्परस, क्योंकि वैसे बिहेवियर से पता नहीं चलता है. Now we'll try to then focus to whom we are calling as a happiness. Okay? The happiness, that is the state or situation in which I live, that is the harmony within, that is the synergy within, okay, that is naturally accepted to me. What is it? It is a state of harmony or synergy within, that is the happiness. Here the state of situation. So my state, what is my state? What is there? What I want to be there, and it is there. What is there? That the harmony is there. The harmony is there, and then depending upon that one, my state is there. So based on what is there, based on that one, I am there. So that state is the happiness. That state is called as a happiness. So this whatever is there, and if I am there with this state, that is what the happiness. Now also I am not there with this state. आता मी काय करतोय की मी इथे आहे, मला जे पाहिजे त्या इथे, पण इज इट
द सेम स्टेट विच इज आय वॉन्ट टू बी, देन आय हॅव टू व्हेरीफाय. हे आणि जर हे सारखं असेल तर आय विल बी इन हार्मनी. इफ दिस इज नॉट गेटिंग मॅच हिअर, देन आय एम that with the contradiction, because what is the state harmony is there, that state is not getting match here, and if that state is not getting match, then it is the disharmony, that is the distraction. म्हणजे जे काही आहे दॅट इज द हार्मनी. त्या स्टेटला जर मी आहे, दॅट फिलिंग्स, मी त्या फिलिंग्सपर्यंत आहे, मला जे पाहिजे आणि मी आहे हे जर मॅच झालं तर त्या स्टेटला वी आर कॉलिंग ॲज अ हॅपीनेस, त्याला म्हणतंय सुख. जर ते मॅच नाही झालं तर ते स्टेट, ती स्टेट, त्याला आपण म्हटलंय की अनहॅपीनेस, दॅट इज द अनहॅपीनेस. तर सिम्पल मग काय म्हणतोय, ही स्टेट काय आहे, इट इज अ नॅचरली ॲक्सेप्टेबल. सो व्हॉट एवर द थिंग्स विच इज नॅचरली ॲक्सेप्टेड टू मी, दॅट स्टेट इज कॉल्ड ॲज अ हॅपीनेस. व्हॉट इज द स्टेट विच इज नॅचरली ॲक्सेप्टेड टू मी, दॅट इज कॉल्ड ॲज अ हॅपीनेस. म्हणजे दिस इज द कंडिशन. आता नॅचरली मला काय ॲक्सेप्टेड आहे, फॉर दॅट स्टेट इफ आय एम लिव्हिंग, देन इट इज द हॅपीनेस. तो हे नॅचरली ॲक्सेप्टेड म्हणजे काय, सहज स्वीकृती. तो सहज स्वीकृती के भाव में जीना ही सुख है. सहज स्वीकृती के भाव में जीना ही सुख आहे. आता आपण काय म्हणतोय, जे सहमत आहे तिथे आपण जगतोय, म्हणजे असहमत आहे तिथे प्रॉब्लेम येणारच. स्वीकृतीमध्ये आपण जर जगलो तर अस्वीकृत पण आहे, मग ते हॅपीनेस आणि अनहॅपीनेसमध्ये जातं. पण इथे जे म्हटलं आहे नॅचरल ॲक्सेप्टन्स मीन्स इट इज द रियालिटी, इट इज द रियालिटी, अँड इफ देअर वी आर विथ दिस रियालिटी, देन इट इज अ कंटिन्युअस हॅपीनेस, देन इट इज अ कंटिन्युअस हॅपीनेस. आणि हे सहज स्वीकृती केव्हा आहे, सो हिअर वी आर knowing the relations, we know what exactly the system is there, the organization is there, the व्यवस्था is there. आपल्याला व्यवस्था माहीत आहे, व्यवस्थेमध्ये भागीदारी माहीत आहे, म्हणजे ते संबंध, व्यवस्था माहीत आहे आणि व्यवस्थेमध्ये भागीदारी आहे. तर व्यवस्था को समजना, व्यवस्था में जीना ही सुख आहे. म्हणजे जे जसं आहे तसं समजणं आणि तसं जगणं ही सुख आहे. कारण काय, कारण ही रियालिटी आहे, त्या स्टेटमध्ये मी आहे, त्या स्टेटमध्ये मी जगतो. तर दॅट स्टेट इज द हॅपीनेस, आणि ते दॅट इज व्हॉट द कंटिन्युअस हॅपीनेस. म्हणून ह्या एक येतात, सहज स्वीकृती, फक्त स्वीकृती, सहमत आणि ॲग्रीमेंट. तर इथे प्रॉब्लेम्स आहेत की ना, स्वीकृत आहे तर अस्वीकृत पण होणार, सहमत आहे तर असहमत पण होणार, ॲग्रीमेंट आहे तर डिसॲग्रीमेंट पण होणार. सो दीज आर द कंडिशन्स वेअर द कॉम्पिटन्सी, वी आर ॲट द लेवल ऑफ कॉम्पिटन्सी, बट दिस इज द लेवल ऑफ द इंटेन्शन. एव्हरी वन इज देअर. सहज स्वीकृती मीन्स इट इज naturally accepted to each and every level, the harmony is there, and we are at this stage, and based on that one, then my confidence is there. That is what the happiness, that state, that is the feelings, that are the feelings within. What type of the feeling, जे मला सहज स्वीकार्य आहे त्या लेवलला मी जगतोय. सो दॅट स्टेट, दॅट सिनर्जी, दॅट हार्मनी विदिन, दॅट इज व्हॉट द हार्मनी, दॅट इज व्हॉट द हॅपीनेस. आणि ती जर स्टेट नसेल तर त्याला काय म्हटलं आहे, अनहॅपीनेस. म्हणजे काय, मला जे पाहिजे ते होत नसलं, म्हणजे मला जे पाहिजे ते होत नाही, तिथे आपण अनहॅपी. मग मला जे पाहिजे ते सहज स्वीकृतीचे आहे का, वी हॅव टू व्हेरीफाय. इफ वी आर व्हेरीफाईंग अलॉंग विथ द सहज स्वीकृती, देन इट विल बी व्हेरीफाय, देन इट विल बी व्हॅलिड फॉर एव्हरी वन. जसं आपण सिम्पल सेम एक्झाम्पल घेतो आहे की द फूड इज नर्चरिंग फॉर द बॉडी. If I am going with this one, the food is there for the nurturing of the body, then it is valid for everyone. So it is not that I am agree with someone, I am सहमत पण आहे, ॲग्री पण आहे, किंवा it is not with this one, it is with the natural acceptance, so that that state within as well as for the others, because what is the state within is getting reflected for the others also, and that is what the natural acceptance, that state is called as the happiness. तो सहज स्वीकृति के भाव में जीना ही सुख है, व्यवस्था को समझना, व्यवस्था में जीना ही सुख है. I know that the reality, and based on that one, my living is there. That is what the happiness.
अदरवाईज द प्रॉब्लेम्स आर देअर, द कॉन्ट्रॅक्शन वुड बी देअर. मग कॉन्ट्रॅक्शन कुठे आहे? जे नॅचरली ॲक्सेप्टेड नाही त्याला जर मी ॲक्सेप्ट केलं तर तिथे त्याच्यातनं सुख घेण्याचा जर प्रयत्न केला, म्हणजे ते जर ॲक्सेप्ट केलं म्हणजे काय की त्याच्यातनं मी सुख घेण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण असं उलटं जातोय की जे मी ॲक्सेप्ट केलं आहे, जसं संवेदनामधनं मी ॲक्सेप्ट केलं, तर मग संवेदना जर ॲक्सेप्ट केला तर त्यातनं मला जे मिळते ते सुख, आणि ते रियालिटी नाही आहे. म्हणून तेवढा पुरतं सुख आणि ते संपलं की दुःख. तसंच खाण्यातनं जर मी खाणं स्वीकारलं केलं तर त्याच्यातनं मला असं वाटलं सुख, मग जिथपर्यंत स्वीकारलंय ते मला सुख, पण अति खाणं झालं की त्यातनं जे आउटकम मिळेल ते दुःखामध्ये परिवर्तित होणार. म्हणून मला आता प्रत्येक एंटिटी आय हॅव टू व्हेरीफाय ॲट द लेवल ऑफ नॅचरली ॲक्सेप्टेड. नॅचरली ॲक्सेप्टन्स मीन्स इट इज व्हॅलिड फॉर एव्हरी पर्सन ॲट एव्हरी प्लेस एव्हरी व्हेअर, irrespective of the place, time, position, it is valid, it is okay. Then only we can say it is a natural acceptance, and the feeling of that natural acceptance is called as a happiness. The feeling of natural acceptance, that is what the happiness. सहज स्वीकृति के भाव में जीना ही सुख है. The feeling of natural acceptance, it is a happiness. That to be state of harmony or synergy. म्हणजे मला जेव्हा त्या फिलिंग्स आहेत नॅचरल ॲक्सेप्टन्सचा, बेस्ड ऑन दॅट वन देन आय विल बी एक्सप्रेसिंग. So that state of harmony, that synergy within, that is what the happiness, and that is a feeling. Feeling का म्हणतोय? We can feel it. तर फील करतोय आपण, है ना. जसं फिजिकली आपण अन्न दाखवू शकतो, कपडे दाखवू शकतो, तसं हॅपीनेस आपण एक्सप्रेस करू शकतो, पण ते सेन्स करतोय आपण. दॅट आर द फिलिंग्स, दॅट आर द सेन्स, आणि मग सेन्सेशन वी आर एक्सप्रेसिंग इन टर्म्स ऑफ द. मग जसं आता सन्मान जर माझ्याकडे असेल तर त्या सन्मान कॅन बी एक्सप्रेस ना, सन्मान कॅन बी गेट एक्सप्रेस असं. आणि देन कंटिन्युअस हॅपीनेस म्हणजे त्या कंटिन्युटी. इफ आय नो दॅट द हार्मनी इज अवेलेबल अँड आय एम लिव्हिंग, दॅट इज व्हॉट द कंटिन्युअस हॅपीनेस. देन दिस इज व्हॉट अवर प्रोग्राम, दिस इज द प्रपोजल, and then we have to need verify and validate to be there along with this. Okay, then we'll go with this second term, that is the prosperity. This is also the feeling. The prosperity is also feeling. What type of the feeling? Having much more than what I required. Then having more than what I required. So for that one, two things are required. These are the feeling. Second is the I should know the requirement. माझ्या रिक्वायरमेंट क्लिअर होणं, that is one part. आणि त्या रिक्वायरमेंटसाठी मी काम करणं, दॅट इज द सेकंड पार्ट. दॅट इज व्हॉट द समृद्धी इज द फिलिंग. आणि ते फुलफिल कसं होणार? मला माहीत आहे की प्रोडक्शन कसं करायचं, दॅट इज वन पार्ट, आणि किती करायचं, म्हणजे मला फिजिकल फॅसिलिटी किती पाहिजे. जसं अन्न मला किती पाहिजे माहीत आहे, आणि त्या अन्न किती पाहिजे त्याच्यापेक्षा मी जास्त उत्पादित करणार. ते जे जास्त उत्पादित केल्याचा जो भाव आहे तो आहे समृद्ध. म्हणजे अभाव तोच समृद्धीचा भाव. म्हणजे आता माझ्याकडे मला जेवढे गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे, मग मला जेवढं आहे त्याच्यापेक्षा मला जास्त आहे, त्याचं मी काय करणार? मी समाजात देणार. मग मी समाजात देतो म्हणजे काय? माझ्याकडे भाव आहे. मी जर समाजात देऊ शकत नाही म्हणजे काय आहे की मलाच माझ्या जो भाव आहे किंवा जे माझ्याकडे जे रिक्वायरमेंट आहे त्या माझ्याच कमी आहे. आर यू एबल टू सी दिस वन? आर यू एबल टू सी? सो माय रिक्वायरमेंट्स आर गेटिंग क्लिअर, अँड व्हेन माय रिक्वायरमेंट्स आर गेटिंग क्लिअर ना, समृद्धीची आपण डेफिनेशन पाहतोय, हॅव्हिंग मोर दॅन व्हॉट आय रिक्वायर्ड. दीज आर द फिलिंग. समृद्धी हे फिलिंग आहेत. समृद्धी हे एक फिलिंग आहेत. व्हॉट टाईप ऑफ द फिलिंग? हॅव्हिंग मोर दॅन व्हॉट आय रिक्वायर्ड. म्हणजे मला रिक्वायरमेंट माहीत आहे, रिक्वायरमेंटपेक्षा मी जास्त प्रॉडक्ट पण करतोय, म्हणजे माझं प्रॉडक्शन पण होते आहे, आणि मी प्रॉडक्शन करतोय म्हणजे मी श्रमशील पण आहे. पण श्रमशील असणं, मला आवश्यकता क्लिअर असणं, आणि त्या आवश्यकतेच्या पेक्षा जास्त उत्पादित करणं, याचा भाव म्हणजे समृद्धीचा भाव. आणि द मोमेंट आय गो विथ दिस समृद्धीचा भाव,
माझ्याजवळ जर एक्स्ट्रा असेल तर मी ते समाजात देणार आणि ते समाजात देणं. दॅट इज व्हॉट इज देअर. वी हॅव टू टच दॅट पॉइंट. वी हॅव टू एक्सप्लोर. वी हॅव टू बी देअर. याच्यावर रिफ्लेक्शन काही. सर तुम्ही तर काहीतरी म्हटलं समृद्धीचा भाव ना. तुम्ही आमचं काहीतरी ना XYZ म्हणाला तुम्ही आम्हाला. मी काही म्हणालो नाही, फक्त एक्सप्लोर करायला सांगितलं. आपण तसे आहोत का? की नाही? मग तुम्ही म्हणाल सर कोणत्याही शब्दाचं तुम्ही परिभाषा देतात ना, डेफिनेशन. तर पर्पज. आणि मग हॅपीनेस का म्हटलंय की इट इज अवर एक्सपायरेशन बिकॉज इट इज देअर. हार्मनी इज देअर. देन हार्मनी इज देअर इन दिस एक्झिस्टन्स अँड वी आर द पार्ट ऑफ द एक्झिस्टन्स. देन देअर इज अ हार्मनी विदिन ऑल्सो. आणि जे आहे तेच माझं ॲस्पायरेशन आहे. जे आहे तेच ॲस्पायरेशन आहे. त्याच्या पलीकडे काय राहणार? What we are saying that there is a harmony in this existence. I am the part of that existence. आणि जर एक्झिस्टन्स मध्ये हार्मनी आहे तर मी पण त्या एक्झिस्टन्सचा पार्ट आहे. पण देर इज अ हार्मनी विदिन. जी हार्मनी विदिन आहेच ते मला पाहणं. दॅट इज व्हॉट माय एक्सपायरेशन. दॅट इज सो सिम्पल. त्याच्यासाठी आपल्याला काही करायचं नाही. अँड दॅट इज व्हॉट द सेल्फ एक्सप्लोरेशन. की त्यात मला पाहायचं आहे की इट इज देअर. मला आता कुठे जायचं नाहीये. इट इज देअर. म्हणजे मग काय म्हणता येईल? गुरु इज देअर. गुरु मेरे में ही है का? तर तो आहेच तिथे. मला फक्त तिथे जाऊन पाहायचंय की रे ये तो हेही. हा माझ्या तुमच्यामध्ये 70 जणांमध्ये नाही, 700 करोड जनतेमध्ये आहेच. फक्त एज्युकेशनचा रोल काय की आपल्याला तिथून प्रत्येकाला त्या कॉम्पिटन्सी, व्हॉट एवर द डिफरंट टाइप्स ऑफ द कॉम्पिटन्सी इज देअर, मूव फ्रॉम दैट प्लेस अप टू द कि भाई आप यहाँ से उठकर ये देखिए ना, टू गो विथ दैट पॉइंट. आणि मग पूर्ण ह्या समृद्धीच्या एका डेफिनेशनवर तुमचा एक कोर्स होऊ शकतो. एक युनिट कोणतं? नीड्स. दुसरा श्रमशील होणं. तिसरा प्रोडक्शन करणं, एक्सप्लॉयटेशन न करता. झाला एक कोर्स. फक्त समृद्धी म्हणून. गरज आहे की नाही? हॅपीनेसवर तुमचा एकच कोर्स पूर्ण शिकू शकता. हार्मनी अँड देन व्हॉट इज द नॅचरल ॲक्सेप्टन्स. आणि ते आहेच. आणि जे नाही तो पाठ असं. So the happiness as well as the prosperity ना, सुख आणि समृद्धी दोन्ही पण फिलिंग्स आहे. दीज आर द फिलिंग्स. अँड हॅपीनेस नथिंग टू डू विथ रिस्पेक्ट टू द फिजिकल फॅसिलिटी. हा समृद्धी, दीज आर द फिलिंग्स बट फॉर व्हॉट? फॉर द फिजिकल फॅसिलिटी, हॅव्हिंग मोर दॅन व्हॉट आय एम रिक्वायर्ड. त्याच्यासाठी त्या फिलिंग्स. मग आपण म्हटलंय द प्रॉस्परस पर्सन विल थिंक अबाउट द नर्चरिंग ऑफ द अदर्स अँड डिप्राइव्ड पर्सन एक्सप्लॉइट करायचा प्रयत्न करणार. द एक्सप्लॉइट पर्सन ऑलवेज थिंक रिगार्डिंग द एक्युमुलेशन ऑफ द एक्सप्लॉइटिंग द अदर्स. तो समृद्ध आदमी सदुपयोग और दूसरे का पोषण का सोचता है. दरिद्र आदमी दूसरे का शोषण करने का और संग्रह का सोचता है. आपण कुठे आहात? Okay. So we'll go with this one clip, story of stuff. हे क्लिप आपण आता ऐकू. 20 मिनिटाची आहे ना. आणि त्याच्यानंतर एक डिस्कशन करूया की त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या म्हणजे प्रॉडक्ट तयार कसं होते आणि व्हेनेवर दॅट प्रॉडक्ट तयार होते त्याचा आधार काय आहे आणि त्याच्यामुळे नेचरचं काय होते. तर तुम्हाला तो आधार पाहायचा आहे आणि प्रॉडक्टचं नेचर काय होते आहे आणि त्यावर मग आपण डिस्कशन होऊ की असं का करतोय आपण.
हा लावा. अच्छा, हे किती जणांना माहित आहे स्टोरी? आवाज. Just one of these. I got a little obsessed with mine. In fact, I got a little obsessed with all my stuff. Have you ever wondered where all the stuff we buy comes from and where it goes when we throw it out? I couldn't stop wondering about that, so I looked it up. And what the textbook said is that stuff moves through a system from extraction to production to distribution to consumption to disposal. All together, it's called the materials economy. Well, I looked into it a little bit more. In fact, I spent 10 years traveling the world, tracking where our stuff comes from and where it goes. And you know what I found out? That is not the whole story. There is a lot missing from this explanation. For one thing, this system looks like it's fine. No problem. But the truth is, it's a system in crisis. And the reason it's a system in crisis is it's a linear system and we live on a finite planet. And you cannot run a linear system on a finite planet indefinitely. Every step along the way, this system is interacting with the real world. In real life, it's not happening on a blank white page. It's interacting with societies, cultures, economies, the environment, and all along the way, it's bumping up against limits. Limits we don't see here because the diagram is incomplete. So let's go back through. Let's fill in some of the blanks and see what's missing. Well, one of the most important things that's missing is people. Yes, people. People live and work all along the system. And some people in the system matter a little more than others. Some have a little more say. Who are they? Well, let's start with the government. Now, my friends tell me I should use a tank to symbolize the government, and that's true in many countries and increasingly in our own. After all, more than 50% of our federal tax money is now going to the military. But I'm using a person to symbolize the government because I hold true to the vision and values the government should be of the people, by the people, for the people. It's the government's job to watch out for us, to take care of us. That's their job. Then along came the corporation. Now the reason the corporation looks bigger than the government is that the corporation is bigger than the government. Of the 100 largest economies on earth now, 51 are corporations. And as the corporation has grown in size and power, we see a little change in the government. We're a little more concerned in making sure everything's working out for those guys than for us. Okay, so let's see what else is missing from this picture. We'll start with extraction, which is a fancy word for natural resource exploitation, which is a fancy word for trashing the planet. What this looks like is we chop down trees, we blow up mountains to get the metals inside, we use up all the water, and we wipe out the animals. So here, we are running up against our first limit. We are running out of resources. We are using too much stuff. Now, I know this can be hard to hear, but it's the truth, so we've got to deal with it. In the past 3 decades alone, 1/3 of the planet's natural resource base has been consumed. Gone. We are cutting and mining and hauling and trashing the place so fast that we're undermining the planet's very ability for people to live here. Where I live, in the United States, we have less than 4% of our regional forests left. 40% of the waterways have become undrinkable. And our problem is not just that we're using too much stuff, but we're using more than our share. We have 5% of the world's population, but we're using 30% of the world's resources and creating 30% of the world's waste. If everybody consumed at US rates, we would need 3 to 5 planets. And you know what? We've only got 1. So my country's response to this limitation is simply to go take somebody else's. This is the third world, which some would say is another word for our stuff that somehow got on somebody else's land. So what does that look like? The same thing, trashing the place. 75% of global fisheries now are fished at or beyond capacity. 80% of the planet's original forests are gone. In the Amazon alone, we're losing 2,000 trees a minute. That is 7 football fields a minute. And what about the people who live here? Well, according to these guys, they don't own these resources, even if they've been living there for generations. They don't own the means of production, and they're not buying a lot of stuff. And in this system, if you don't own or buy a lot of stuff, you don't have value.
So next, the materials move to production. And what happens there is we use energy to mix toxic chemicals in with the natural resources to make toxic contaminated products. There are over 100,000 synthetic chemicals in use in commerce today. Only a handful of them are getting been tested for health impacts, and none have been tested for synergistic health impacts. That means when they interact with all the other chemicals we're exposed to every day. So we don't know the full impact on health and the environment of all these toxic chemicals, but we do know one thing. Toxics in, toxics out. As long as we keep putting toxics into our industrial production systems, we're going to keep getting toxics in the stuff that we bring into our homes and workplaces and schools and our bodies. Like VFRs, thermally forming tones, they're a chemical that make things more fireproof, but they are super toxic. They're a neurotoxin. That means toxic to the brain. What are we even doing using a chemical like this? Yet we put it in our computers, our appliances, couches, mattresses, even some pillows. In fact, we take our pillows, we douse them in a neurotoxin, we bring them home and put our heads on them for 8 hours a night to sleep. I don't know, it seems to me in this country with so much potential, we could think of a better way to stop our heads from catching on fire at night. When these toxics build up the food chain and concentrate in our bodies, do you know what is the food at the top of the food chain with the highest level of latent toxic contaminants? Human breast milk. That means that we've reached a point where the smallest members of our societies, our babies, are getting the highest lifetime dose of toxic chemicals from breastfeeding from their mothers. Is that not an incredible violation? Breastfeeding must be the most fundamental human act of nurturing. It should be sacred and safe. The breastfeeding is still best, and mothers should definitely keep breastfeeding, but we should protect it. They should protect it. I thought they were looking out for us. And of course, the people who bear the biggest brunt of these toxic chemicals are the factory workers. Many of whom are women of reproductive age. They're working with reproductive toxins, carcinogens, and more. Now I ask you, what kind of woman of reproductive age would work in a job exposed to reproductive toxins except for a woman with no other option? And that's one of the beauties of this system. The erosion of local environments and economies here ensures a constant supply of people with no other option. Globally, 200,000 people a day are moving from environments that have sustained them for generations into cities, millions live in slums, looking for work, no matter how toxic that work may be. So you see, it's not just resources that are wasted along this system, but people too. Whole communities get wasted. Yep, toxics in, toxics out. A lot of the toxics leave the factories as products, but even more leave as byproducts or pollution. And it's a lot of pollution. In the US, our industry admits to releasing over 4 billion pounds of toxic chemicals a year. There's probably a lot more because that's only what they admit. So that's another limit, because yuck, who wants to look at and smell 4 billion pounds of toxic chemicals a year? So what do? More of the dirty factories overseas, polluting someone else's land. But surprise, a lot of that pollution is coming right back at us, carried by wind currents. So what happens after all these natural resources are turned into products? Well, it moves here for distribution. Now, distribution means selling all the toxic contaminated junk as quickly as possible. The goal here is to keep the prices down, keep the people buying, and keep the inventory moving. How do they keep the prices down? Well, they don't pay the store workers very much, and they skimp on health insurance every time they can. It's all about externalizing the costs. What that means is that the real costs of making stuff aren't captured in the price. In other words, we aren't paying for the stuff we buy. I was thinking about this the other day. I was walking to work and I wanted to listen to the news, so I popped into a Radio Shack to buy a radio. I found this cute little green radio for $4.99. I was standing there in line to buy this thing, and I was thinking, how could $4.99 possibly capture the cost of making this radio and getting it into my hands? The metal was probably mined in South Africa, the petroleum was probably drilled in Iraq, the plastics were probably produced in China, and maybe the whole thing was assembled by some 15-year-old in a maquiladora in Mexico. $4.99 wouldn't even pay the rent for the shelf space it occupied until I came along, let alone part of the staff guy's salary wanting to pick it out, or the multiple ocean cruises and truck rides pieces of this radio I come. That's how I realized I didn't pay for the radio. So who did pay? Well, these people paid for the loss of their natural resource space. These people paid for the loss of their clean air with increasing asthma and cancer rates.
Kids in the Congo play with their future. 30% of the kids in part of the Congo are black in sports and coltan, a metal we need for our cheap and disposable electronics. These people even pay by having to cover their own health insurance. All along this system, people pitched in so I could get this radio for $4.99, and none of these contributions are recorded in any accounts book. That's what I mean by the company owners externalize the true cost of production. And that brings us to the golden arrow of consumption. This is the heart of the system, the engine that drives it. It is so important that protecting this arrow has become the top priority for both of these guys. That's why after 9/11, when our country was in shock, and President Bush could have suggested any number of appropriate things, to grieve, to pray, to hope. No, he said to shop, to shop. We have become a nation of consumers. Our primary identity has become that of being consumers, not mothers, teachers, farmers, but consumers. The primary way that our value is measured and demonstrated is by how much we contribute to this arrow, how much we consume. And do we? We shop and shop and shop, keep the materials flowing, and flow they do. Guess what percentage of total materials flow through this system is still in product or use 6 months after the day of sale in North America? 50%? 20? No. 1%. 1. In other words, 99% of the stuff we harvest, mine, process, transport, 99% of the stuff we run through the system is trashed within 6 months. Now, how can we run a planet with that level of materials throughput? It wasn't always like this. The average US person now consumes twice as much as they did 50 years ago. Ask your grandma. In her day, stewardship and resourcefulness and thrift were valued. So how did this happen? Well, it didn't just happen. It was designed. Shortly after World War II, these guys were figuring out how to ramp up the economy. Retailing analyst Victor Lebeau articulated the solution that's become the norm for the whole system. He said, our enormously productive economy demands that we make consumption our way of life, that we convert the buying and use of goods into rituals, that we seek our spiritual satisfaction, our ego satisfaction in consumption, many things consumed, burned up, replaced, and discarded at an ever-accelerating rate. President Eisenhower's Council of Economic Advisors chairman said that the American economy's ultimate purpose is to produce more consumer goods. More consumer goods? Our ultimate purpose? Not provide health care or education or safe transportation or sustainability or justice? Consumer goods? How did they get us to jump on board this program so enthusiastically? Well, two of their most effective strategies are planned obsolescence and perceived obsolescence. Planned obsolescence is another word for design for the dump. It means they actually make stuff to be useless as quickly as possible, so they'll chuck it and buy new one. It's obvious with things like plastic bags and coffee cups, but now it's even big stuff. Mops, DVDs, cameras, barbecues, even everything. Even computers. Have you noticed that when you buy a computer now, the technology is changing so fast that in just a couple या डॉक्युमेंटरीमध्ये तुम्हाला काय ऐकू आलं? एक्सप्लॉयटेशन ऑफ द नेचर, अजून पोल्युशन, अजून ओव्हर कन्झम्पशन्स. गुड. अगेन रिसायकल नाही आहे. गुड. अँड वाय दॅट थॉट इज देअर? असं का? बूस्ट इकॉनॉमी. पण बेसिक नोशन्स काय आहे असं करायचं? बेसिक, कारण आपण पाहिलं की हर आदमी जो भी करता है सुख के लिए करता है ना. हर मानव का हर पल हर क्षण सुख के लिए समर्पित है. जो भी हम करते हो सुख के लिए करते. आणि आता ह्या डॉक्युमेंटरीमध्ये काय सुख आहे? Buy cheap stuff and then throw it away as soon as possible so that we can buy new. हो.
म्हणजे कन्झ्युम मोर म्हणजे फिजिकल फॅसिलिटीचे सुख मिळेगा, तो एक पार्ट आहे. आणि एक मोठी काय जे यूज अँड थ्रो है ना, म्हणजे जेव्हा गरज आहे तेवढं बोला, नंतर चालले जा. तर नंतर एक्सप्लॉयटेशन असं. क्लिप बंद केली तरी चालेल ना, झालं संपलं. What are the activities and the efforts made by the people shown this video? Reflect on your own activities and efforts. How are their activities motivated by the notion of happiness? कोणत्या physical facilities is equal to happiness? More shopping, physical facility is more happiness. Is this or any other notions of happiness their own notions? त्या आहे का? रिफ्लेक्ट ऑन युअर ओन नोशन्स ऑफ द हॅपीनेस. इथे जे दाखवलं आणि तुमचं जे आहे याच्यात तुम्हाला काही सिमिलरिटी आढळते की याच्यात जे आढळते आणि तुम्ही जे करताय याच्यात सिमिलरिटी नाही आहे? म्हणजे हे जे करता असं तुम्ही नाही करत, किंवा हे जे करताय तसंच तुम्ही करताय. आणि हे सांगायची गोष्ट नाही, बट यू शुड एबल टू सी की असंच आपण आहोत की थोडंसं वेगळं आहे. ओके, सो वी नीड दॅट डिस्कशन. नाव if we assume that consumption is happiness, then we consume tasty food, that is happiness. The latest mobile shop, that is a happiness. आणि म्हणून आपण म्हणजे वी आर गोइंग टुवर्ड्स द मोर अँड मोर स्टफ. म्हणजे आपण आता पण सेलफोन, वेन वी आर चेंजिंग अवर सेलफोन, सहा महिन्यात, एका वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात. म्हणून तर म्हटलं तुम्ही मुलं खूप छान आहेत. ते याच्यात सांगितलं ना की जे म्हणजे लोकलाइज मूव्ह होणं, म्हणजे तो एक पार्ट आहे ना की जिथे जे आहे तिथे तसं व्यवस्थित करणं. म्हणून आपल्याकडे आज पण पहा की लोकलाइज मूव्ह होणं. इथले प्रत्येक गावातला माणूस कुठे आहे? तो म्हणतो पुण्यात, तर पुण्यात थोडीच आहे तो. पुण्यातनं 40 किलोमीटर 50 किलोमीटर दूर राहतो आणि तो म्हणतो पुण्यात. म्हणजे इथे मलकापूरला आहे, तो बुलढाण्यात राहतो, म्हणतो मी मलकापूरला आहे. मलकापूर ते बुलढाणा तरी जवळ आहे, 40 किलोमीटर. समजा ते पुणे आणि चाकण, पुणे आणि ते भोर, पुणे आणि ते राजगुरुनगर याच्यात 60-60 किलोमीटरचं अंतर आहे. आणि तो राहतो कुठे मग? पुण्यात. आणि बरं, तुम्ही मुली कोणाला देणार? अरे तो तिथे राहतो कसा, आणि तुम्ही मुली त्याला देणार. इथे तो 15 एकरचा मालक आहे, 20 एकरचा मालक आहे, आणि तिथे तो नौकर आहे आणि तो 15,000 कमवतो, तरी तुम्ही मुलगी कोणाला देणार? म्हणजे समाजाची मानसिकता पण आपल्याला व्हेरीफाय करावं लागेल. तर हिअर वी हॅव टू चेक इट आउट. अगेन वी कन्झ्युम द हॅपीनेस न टॉन क्लॉथ अँड बंकिंग क्लासेस. म्हणजे असं मुलांना सांगू शकतो. जवळ तुम्हाला हे माहित आहे का, जितने फटे हुए कपडे उतना प्राइस ज्यादा. बरं, ते जीन्स कशी आली माहित आहे का स्टोरी तुम्हाला? अमेरिकेमध्ये जे वर्कर्स होते त्या वर्कर्स जीन्स घालायचे, कारण ते जीन्स घालत त्यांचे ते फाटत नव्हते. आणि मग तेवढे जेवढे फाटले समजा त्याचे काम करताना ती झाली फॅशन. आणि ते टॉन कपडे आपण विकत घेतो, फाटलेले कपडे. मग नंतर फाटत नाही म्हणून आता ते प्रेस फिरवतात, आणि जेवढी जास्त फाटलेली म्हणजे ते इथेच आहे आणि इथेच आहे आणि कुठेच नाही, ते जास्त 5,500 त्याची प्राइस आहे. आणि आपण घेतो आणि घालतो. ओके, सो कशाला म्हणताय हॅपीनेस ना, का म्हणताय त्याला दॅट वे? देन लाईक दिस, व्हॉट आर द अझम्पशन्स? सो आर वी एबल टू सी दॅट अझम्पशन्स टू whom we are calling as a happiness ना? देन इट इज अ मॅटर ऑफ अंडरस्टँडिंग दॅट हॅपीनेस, की एक्झॅक्टली हॅपीनेस म्हणायचं तरी कशाला.
Is it from that physical facility? It is from the sensation, or it is getting something from the others, the attention or something from the others. Or आपण जे आता इथे म्हटलेलं आहे, द नॅचरल ॲक्सेप्टन्स जे आहे त्याला आपण म्हणायचं. सो वी आर ओपन विथ दिस वन. ओके. The production of unhealthy product, the exploitation of the people, the exploitation of the nature resources, the linear production process, the indulgence, the 99% waste. So इथे do we have the solution in this video? आणि याला आपण म्हणतो हॅपीनेस. So if we doesn't have the solution, then the question is there. Okay. The इथे the what the assumption is there, the assuming happiness is the consumption, consume more and more. Then what consume? मग पहिले मग अन्न करायचं म्हणजे फूड, नंतर चेंज करायचं. कारण वेन आर वी आर थिंकिंग दॅट गेटिंग द हॅपीनेस फ्रॉम द फूड, देन व्हेरायटी अँड क्वांटिटी, इट गोज विथ द क्वांटिटी अँड द व्हेरायटी. मग क्वांटिटी म्हणजे 1 to 10, नंतर अजून चेंज. मग व्हेरायटी, मग अन्न, मग ते व्हेरायटी कुठपर्यंत जाते, मग अन्न म्हणून ते अल्कोहोल आणि ड्रग्स आणि तिथपर्यंत पण जाते. कारण कन्झ्युम करतोय ना, कन्झ्युमिंग आणि ते हॅपीनेस वी आर. सो ह्या सायकलमध्ये मग अडकलं जाते. दॅट ॲज्युमिंग द हॅपीनेस विथ दिस कन्झम्पन्स. नाऊ वी हॅव द होलिस्टिक सोल्युशन विदाउट दिस राईट अंडरस्टँडिंग. देन इन्क्लुडिंग दिस अंडरस्टँडिंग, देन ओनली विल गेट दॅट हॅपीनेस, असा आपला प्रस्ताव आहे. वी कॅन अंडरस्टँड टू हुम वी शुड से द हॅपीनेस. म्हणजे काय, वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट द रियालिटी इज देअर. सो देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. बेस्ड ऑन दॅट वन we can think about the relation, we can see towards the physical facility. No? There will be the nurturing and nourishment of the every entity. That is what the synergy. आता आपल्याजवळ म्हणजे वेळ म्हणजे जे आपण म्हणतो ना की खरंच याला आपण म्हणायचं हॅपीनेस की याच्या पलीकडे काय, तर तुमचे काही रिफ्लेक्शन असेल तर तुम्ही सांगा. ओके. सो या डॉक्युमेंटरीमध्ये जे दाखवलेलं आहे आणि तुम्हाला जे वाटते ते मॅच होते का की नाही, किंवा डॉक्युमेंटरीमध्ये जे दाखवलं ते आठवते तुम्हाला. मी पण आता सांगितलं. नाऊ आर वी एबल टू सी विदिन व्हॉट एव्हर द पार्ट हॅज बीन शोन. मी त्या साखळीमधला पार्ट आहे का, आणि मग मी जर त्या साखळीमधला पार्ट आहे, देन त्यातनं निघण्यासाठी देन व्हॉट आर माय एफर्ट्स. कारण जर मी त्या साखळीमध्ये पार्ट आहे तर देन आय विल गो फॉर दॅट, म्हणजे कभी सुख और कभी दुःख, मी त्या साखळीमध्ये जाणार ना. आय विल गो विथ द एक्साइटमेंट, आय विल गो विथ द, वेन आय विल गो विथ द एक्साइटमेंट देन डेफिनेटली आय विल गो विथ द डिप्रेशन. पण मी त्या साखळीमध्ये ते लटकणार आहे तिथे. देन टू कम आउट, वन्स आय नो इट की आय एम द पार्ट ऑफ दॅट वन, नाउ आय एम हॅव्हिंग द प्रपोजल ऑल्सो. व्हॉट टाईप ऑफ द प्रपोजल, व्हॉट टाईप ऑफ द प्रपोजल की देर इज अ रियालिटी. व्हॉट इज द रियालिटी, देर इज अ हार्मनी. मी जिथे आहे आणि जिथे जायचं आहे, आता मला दोन्ही स्टेज कळाल, मला दिसल्या. इफ आय एबल टू सी दॅट वन की व्हेअर आय एम देअर अँड व्हेअर आय वॉन्ट टू बी देअर, then I will be having that program to switch over from one point to the next point. And that is where giving you the proposal through the self exploration we can touch that point. तर आपण दिवसभरामध्ये आज काय पाहिलंय, द नीड ऑफ एज्युकेशन. आणि द नीड ऑफ एज्युकेशन वेअर वी आर सेईंग दॅट द व्हॅल्यूज अँड द स्किल बोथ आर नीडेड. आणि देन वी आर एक्सप्लोरिंग टुवर्ड्स द कंटेंट, द रियालिटी, त्याची गरज आहे. दॅट इज व्हॉट द राईट अंडरस्टँडिंग. अँड बेस्ड ऑन दॅट वन देन वी कॅन बी देअर अलॉंग विथ द ह्युमन बिंग, वी कॅन बी देअर अलॉंग विथ द फिजिकल फॅसिलिटी. व्हेनेअर वी आर देअर अलॉंग विथ द रिलेशन्स, अलॉंग विथ द human being, then we can be there along with the happiness. That is the mutual happiness. And if we are there with the physical facility for the nurturing and nourishment, we can be a prosperous, we can ensure the nature also the prosperous. That is what the nurturing and nourishment. आणि त्यानंतर then we are trying to define the happiness and the prosperity. Happiness is what? स्वीकृति के भाव में जीना, म्हणजे सहज स्वीकृति के भाव में जीना ही सुख है ना.
जे जसं आहे तसं समजणं आणि तसं जगणं, दॅट इज व्हॉट द हॅपीनेस. जो जैसा है वैसे समझना, वैसे जीना ही सुख है. आणि नंतर वी वेंट टुवर्ड्स द समृद्धी. व्हॉट इज इट? इट इज द फिलिंग ऑफ हॅव्हिंग मच मोर दॅन व्हॉट आय रिक्वायर्ड. सो आय नो हाऊ मच रिक्वायर्ड, आय नो काय श्रम करायचे आहे, अँड आय नो हाऊ टू प्रोड्यूस. देन ओनली आय कॅन टच टुवर्ड द समृद्धी, दॅट इज ऑल्सो फिलिंग. तर द हॅपीनेस ॲज वेल ॲज द प्रॉस्पेरिटी, दीज आर द फिलिंग्स. या फिलिंग्स आहेत. आय कॅन सेन्स इट ना, देन आय कॅन एक्सप्रेस इट. सो दीज आर द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी. आणि आता माझ्याकडे सूचना आलेली आहे, बट व्हॉट इज देअर, त्याच्यासाठी आपण ही एक डॉक्युमेंटरी पाहिली, स्टोरी ऑफ स्टॉक, व्हेअर सम ऑफ द पीपल दे आर डुईंग. देन वी शुड एबल टू सी की आर वी आर द पार्ट ऑफ दॅट ऑर नॉट. आणि त्या मग याच्यातनं एक बेस्ट पार्ट काय होणार की मी कुठे आहे हे मला दिसणं गरजेचं आहे. तर मी कुठे आहे हे दिसणं म्हणजे माझा जगण्याचा बिंदू कोणता आहे. जर मला माझा जगण्याचा बिंदू दिसला तर मग मला पुढे जाण्याचा मार्ग आहे, है ना. तर माझा जगण्याचा बिंदू सुविधा, शरीर या संवेदना की दूसरों से भाव पाना. तर माझ्या जगण्याचं केंद्र हे आहे की स्वयं में भाव न प्रस्थापित होना. मला संबंध कळतात आहे, पण मला व्यवस्था कळते आहे, आणि दॅट व्यवस्था इज देर इज अ हार्मनी. दॅट हार्मनीला वी आर कॉलिंग इट इज अ सहअस्तित्व. सो देर इज अ हार्मनी इन दिस एक्झिस्टन्स. तर माझा जगण्याचा बिंदू कुठे आहे. तर दिस इज व्हॉट द टुडेज असाइनमेंट्स ऑल्सो. तर याचा तुम्ही एक पिक्चर पण काढा ना, किंवा हे तुम्हाला आपल्या ग्रुपवर पण येईल, है ना. ऑब्झर्व दॅट यू हॅव द फॅकल्टी ऑफ दिस नॅचरल ॲक्सेप्टन्स, है ना. आणि बेस ऑन दॅट वन मग हे दिलेलं आहे, मेक द लिस्ट ऑफ द प्रॉब्लेम इन युअर फॅमिली. फॉर ईच प्रॉब्लेम फाइंड आउट द मोस्ट सिग्निफिकंट रिझन. Is it related to the lack of right understanding, lack of feeling of relationship, or the lack of physical facility? And also find out how much time or efforts you have devoted for that each in the last 1 week. Now just try to see within. Just now try to see within. So उद्या ही तुम्हाला असाइनमेंट करायची आहे आणि एका कागदावर लिहायची आहे ना. त्याच्यावर तुमचा म्हणजे तो मला वाटते नंबर राहील. इट विल बी कॉन्फिडेन्शियल फॉर यू, म्हणजे फॉर सगळ्यांना, ते फक्त आमच्याकडे राहणार. ओके, दॅट्स इट. बट द बेस्ट पार्ट इज दॅट की नाऊ यू आर ट्राईंग टू एक्सप्लोर विदिन. तुम्ही तुमच्यामध्ये जाताय, तुम्ही तुमच्या परिवारासोबत राहणार. कारण हा अभ्यास करताना तुम्ही तुमच्यासोबत आणि तुमच्या परिवारासोबत राहणार. प्रत्येक प्रॉब्लेमला आता तुम्ही पाहू शकाल की हा प्रॉब्लेम काय आणि कशामुळे आहे, आणि हा मग असं नका करू की हा प्रॉब्लेम आहे ना, याच्या हा समोरचाच प्रॉब्लेम आहे. आणि नंतर ॲट द एंड मी ही असाइनमेंट लिहिली आणि मला आता कळालं प्रॉब्लेम कोणामुळे आहे. काय सांगणार आता मला कळालं प्रॉब्लेम कोणामुळे आणि हा प्रॉब्लेमचा स्रोत कोण आहे. असं जर झालं तर मग प्रॉब्लेमचा स्रोत आपणच आहे हे समजून घ्यायचं ना. सो जस्ट ट्राय टू एक्सप्लोर विथ दिस फॅक्ट्स. ओके, तर आता आपण थांबूया. ओके, नमस्कार. थोडंसं 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया आणि ताई तुम्हाला सांगतील. अजून संपलेलं नाही आहे ना, आता तर अजून एक सेशन आहे. ओके, पण त्या सेशनला मी नाही बोलणार आहे, त्या सेशनला तुम्ही बोलणार आहे. आणि 5:30 पर्यंत आपण घेणार आहे. आपण 6:30चं होतं, 6:30 पर्यंत होतं, परंतु तुमच्या काही रिक्वेस्ट आल्या त्यामुळे आपण तो 5:30 पर्यंत हे केलं. तर महत्वाची सूचना आहे की सगळ्यांना आता काळजीपूर्वक ऐकायची आहे. आपण आता या ठिकाणी 3 बॅच करतोय. मी मराठी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर आपले सगळ्यांचे सिरियल नंबरचा कागद टाकलेला आहे. आपला सिरियल नंबर त्या ठिकाणी नोंद करा. त्यानंतर सिरियल नंबर 1 पासून तर 35 पर्यंत ही आपली पहिली बॅच असेल. यामध्ये आपली रूम नंबर जो आपला हा जो सेमिनार हॉल आहे त्यांची ऍक्टिव्हिटी आता इथेच होणार आहे. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती सेमिनार हॉलमध्ये असेल. सिरियल नंबर 1 ते 35. त्यानंतर
दुसरा ग्रुप आहे आपला सिरियल नंबर 36 पासून तर 70 पर्यंत 46 to 70. हे रूम नंबर 108, रूम नंबर 108 मध्ये आपल्याला सगळ्यांना आता इथून दिलं जायचं आहे. 108 मध्ये आपल्याला जायचं आहे. आणि तिसरी बॅच आहे हे काय रे? हे काय करायचं रे? 70 वरनं onward. घरी अजून आता कोणते पाहिजे?